महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे अशी 5 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे। भाजपने देश पातळीवर 5 याद्या जाहीर केल्या आहेत। त्यातली दुसरी यादी आणि 5वी यादी यामध्ये महाराष्ट्रातले 23 उमेदवार जाहीर झाले आहेत। भाजपने 2019 मध्ये 23 जागा जिंकल्या होत्या। त्यानुसार भाजपने 23 उमेदवार जाहीर केलेले आहेत। पूनम महाजन यांची जागा वगळता भाजपने 23 उमेदवारांना लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे। यामध्ये पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांनाही स्थान देण्यात आलेलं आहे। तर 5 विद्यमान खासदारांचा पत्ता भाजपने कापलेला आहे। आपण जाणून घेऊ की भाजपने किती जणांना कुठून उमेदवारी दिली आहे। भाजपने आतापर्यंत जी 23 नावं जाहीर केली आहेत त्यानुसार 5 विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्यात आली आहेत। उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार मनोज कोटक, जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना भाजपने तिकीट दिलेली नाही। तर सोलापुरात जय सिद्धेश्वर स्वामी हे भाजपाचे खासदार आहेत। त्यांच्याऐवजी राम सातपुतेंना तिकीट देण्यात आलं आहे।